नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशन मध्ये आपण गोइंग टू या ग्रॅमॅटिकल प्रोग्राम विषयी आपण अभ्यास करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक माहिती सांगायची आहे. माझं इंग्लिश स्पीकिंगचं एक चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. बघा, सर्स इंग्लिश अकॅडमी या चॅनलवर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो. वेगवेगळ्या रचना असतात इंग्लिशच्या, नंतर शब्दार्थ असतात आणि रोजच्या वापरायला ज्या काय वाक्यरचना त्या असतात. प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ असतात, पाहून घ्या. या चॅनलला जसं तुम्ही सबस्क्राईब केले तसंच त्या स्पीकिंगच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, आधी थोडीशी माहिती घेऊ आपण. गोइंग टू, गो, याचं मूळ रूप काय आहे? गो. सेकंड फॉर्म वेंट आणि थर्ड फॉर्म आहे गॉन. त्या मूळ रूपाला तुम्हाला काय करायचंय? आयएनजी लावायचं, म्हणजे टू गो आणि त्याच्यानंतर टू वापरायचंय. बघा, टू नंतर तुम्हाला काय करायचं? नेहमी क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म घ्यायचंय. आलं लक्षात? काय मूळ रूप घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही दोन क्रियापद घेणार, दोन क्रियापद, त्याच्यामध्ये तुम्हाला काय कनेक्टर म्हणून काय वापरायचंय? टू वापरायचंय. आता ज्यावेळेस मी गोइंग टूचा अभ्यास करता, गोइंग टू हे म्हणजे काय? भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद. काय? भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद. आता गोइंग टूचा अर्थ काय होतो? की मी जाणार आहे. काय? सॉरी, मी बोलणार आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये असं बोलतो की मी बोलणार. बघा, हा भाग वेगळा, म्हणजे आय विल स्पीक. ह्याच्या पुढे जर मी म्हणलं की मी बोलणार आहे, काय? मी बोलणार आहे, तर मग त्यासाठी तुम्हाला काय? आय एम गोइंग टू स्पीक, किंवा मी बोलणार होतो, मग काय येईल? आय वॉज गोइंग टू स्पीक. पण शक्यतो हे भविष्य काळासाठी वापरलं जातं. ओके, आलं लक्षात? म्हणजे मी बोलणार होतो किंवा मी बोलणार आहे, याचा भविष्य काळासाठी भरपूर वापर आहे. किंवा भूतकाळात पण मी बोलणार होतो, असंही त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय, ह्याचा नियम पाहून घ्या. गोइंग टूचा पहिला नियम काय त्याचा? की वाक्यातील भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद विल शॅल काढावे. पहिला नियम. बघा, ज्यावेळी तुम्ही गोइंग टूचा वापर करणार, हे तुम्हाला जी मराठीमध्ये माहिती सांगितली मी. पहिला नियम काय? की तुम्हाला वाक्यातील भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद काढायचे. मग कुठले कुठले आहेत? पहिला नियम म्हणजे विल आणि शॅल, हे काढून टाकायचे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे, त्या क्रियापदाच्या ठिकाणी कर्त्याच्या वचनाप्रमाणे योग्य ते टू बी चे वर्तमानकाळी रूप म्हणजे ॲमिजा लिहावे. आता गोइंग टूचं सूत्र पहा. सब्जेक्ट, नंतर आहे ॲमिजा, नंतर आहे गोइंग टू, नंतर आहे क्रियापदाचं मूळ रूप प्लस क्रियापदाचं मूळ रूप, आणि नंतर मग जे काय असेल ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला आता इथं काय करायचंय? कर्ता, हा जो कर्ता, ह्या कर्त्यानुसार तुम्हाला काय करायचंय? ॲमिजरचा वापर करायचा आहे. जसं की पहा, आय असेल तर काय करायचं तुम्हाला? ॲम. ही, शी, इट, आणि नेम असेल तर काय? इज. वी, यू, आणि ते असेल तर काय? आर. काय? कर्त्यानुसार जसा कर्ता असेल त्यानुसार तुम्हाला यांचा वापर करायचा आहे. पुढे काही चेंजेस करायचे नाहीत. बघा, तिसरा नियम, नंतर त्यापुढे गोइंग टू लिहावे व पुढील वाक्य जसेच्या तसे. म्हणजे दुसऱ्या वाक्यात काय करायचं तुम्हाला? कर्त्यानुसार, कर्ता नुसार टू बी चे रूप वापरणे. आणि तिसरं काय? की गोइंग टू लिहावे आणि वाक्य जसेच्या तसे.
बघ, सब्जेक्ट ॲमिझर हे झालं, नंतर गोइंग टू लिहायचं. इथं काही चेंजेस करायचे नाही. यांच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला गोइंग टू घ्यायचंय. त्याच्यानंतर मग टू लिहिलं, क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचंय. तिसरं, चौथं, किंवा वाक्यामध्ये जरी पहिलं असेल किंवा थर्ड फॉर्म असेल किंवा वाक्य दुसरं असेल म्हणजे सेकंड फॉर्म असेल क्रियापदाचा, तर इथं तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूपच घ्यायचं. त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. बघा, आपण थोडेसे आता वाक्यरचना घेऊ, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे सूत्र लक्षात ठेवा. चाल, सूत्र मी इथं ठेवतो आणि वाक्यरचना आपण पाहू. बघा, पहिली वाक्यरचना काय? आय नो शी विल हेल्प मी. बघा, आय नो शी विल हेल्प मी, ही वाक्यरचना आहे. आता ह्याला बघा कसं सोडवणार तुम्ही. हे वाक्य आहे असंच्या असं ठेवायचे. दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे. बघा, शी आलं, शी आलं तर काय आपण वापरणार? इज. नंतर काय? गोइंग टू. नंतर इथं काय? हेल्प हे क्रियापद आहे, घ्या. हेल्प मी. आय नो शी इज गोइंग टू हेल्प मी, म्हणजे मला माहित आहे की ती मला मदत करणार आहे. बघा वाक्य. दुसरं वाक्य पहा. The new master comes tomorrow. The new master tomorrow. बघा, आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? गोइंग टूचा वापर. मग ह्यात पहिलं काय की तुम्हाला क्रियापद शोधायचंय. ओके, करता तुमचा आहे द न्यू मास्टर. करता एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? एक वचनी. मग इथं काय ना? इज. नंतर काय? गोइंग टू. इथं क्रियापद काय? कम. ह्याचा एससीएस निघून जाईल, फक्त कम आणि टुमॉरो. लक्षात? म्हणजे द न्यू मास्टर इज गोइंग टू कम टुमॉरो. त्याच्यानंतरचं पहा वाक्यरचना. विल दे मेक देम सिंग इन जर्मन. विल दे मेक देम सिंग इन जर्मन आणि क्वेश्चन मार्क. बघा, हे क्वेश्चनचं आहे. आता इथं तुम्हाला काय करायचंय? सुरुवातीला विल आले तर मग इथं काय घेणार तुम्ही? जो करता आहे दे, त्यानुसार मग इथं टू बी झिरो आर दे. नंतर काय? गोइंग टू. क्रियापद काय? मेक, घ्या, मेक. गोइंग टू मेक देम सिंग इन जर्मन आणि क्वेश्चन मार्क. काही चेंजेस नाही करायचे. सुरुवातीला काय ना? टू बी सुरू, नंतर करता आणि नंतर गोइंग टू आणि नंतर मग जे इथलं क्रियापद आहे ते इथं येणार आणि बाकीचं वाक्य आहे तसं लिहायचं. तुम्हाला काय त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाहीत. बघा, शेवटचं वाक्य पहा. वाक्यरचना लिहून घ्या. मी थोड्याशा मुद्दामून थोड्याशा वेगवेगळ्या ह्याच्यातल्या घेतल्या, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. अशाच प्रकारच्या वाक्यरचना तुम्हाला एक्झाम्सला येतात आणि हे अशाच पद्धतीने हे नियम वापरून तुम्ही ह्या वाक्यरचना सोडवा. बघा, वाक्य कसं आहे? फाइंड आउट हाऊ इट विल ऍक्ट इन युअर बॉडी. इन युअर बॉडी. बघा, हे तुमचं वाक्य आपल्याला सोडवायचंय. चेंजेस कुठं करायचे ते बघा, तुम्हाला इथं करायचे, हे समजून घ्या. हे वाक्य सुरुवातीचं आहे असंच्या असंच. फाइंड आउट हाव. करता काय आहे? इट. विल निघून जाणार, ह्याच्याऐवजी इज. नंतर गोइंग टू. ऍक्ट हे तुमचं काय? क्रियापद आहे, घ्या, ऍक्ट. आणि वाक्य बाकीचं आहे तसंच्या तसं.
बघा, ह्या नियमांनुसार तुम्ही ह्या वाक्यरचना तुम्ही सोडवू शकता किंवा गोइंग टूचा वापर करू शकता प्रॉपरली. त्यासाठी तुम्हाला काय की हे लेक्चर 2-3 वेळा पाहावं लागेल आणि ह्या वाक्यांचा तुम्हाला सराव करावा लागेल, तरच तुम्हाला हा गोइंग टूचा वापर लक्षात येऊन जाईल. बघा, ह्या सेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.